तिसरी भाषा हिंदी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय। राज्यभरात शिवसैनिक शासन निर्णयाची होळी करत आहेत। मुंबईमध्ये वांद्रे आणि दादरमध्ये आज जीआरची होळी केली जाणार आहे। काँग्रेससह इतर घटक पक्ष सुद्धा यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मिळते। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधक आक्रमक झालेले आहेत आणि त्यांची एकजूट पाहायला मिळते। हिंदी विरोधात राज्यातील सर्व विरोधी पक्ष एकवटलेले आहेत। उद्धव ठाकरे यांनी हिंदी संदर्भात शासन निर्णयाची होळी करण्याचे आदेश दिलेले आहेत। मुंबईमध्ये वांद्रे आणि दादरमध्ये शासन निर्णयाची होळी केली जाणार आहे आणि त्यांच्या या आंदोलनामध्ये काँग्रेससह इतर विरोधी पक्षही सहभागी होणार आहेत। दुसरीकडे मनसेकडून 5 जुलैच्या आंदोलनाची जोरदार तयारी केली जाते। आज 3 वाजता आझाद मैदानावर स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या अध्यादेशाच्या होळीचा जो एक सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे सरकार विरोधामध्ये, त्याला उपस्थित राहतील आणि हिंदी सक्तीच्या विरोधाची होळी साजरी करतील। त्यानंतर 5 तारखेला याच विषयावरती एक एकत्रित मोर्चा आहे आणि त्या मोर्चाची सुद्धा तयारी जोरात सुरू आहे। आणि गेल्या 3-4 वर्षामध्ये हे झोपले होते का? नवीन आदेश का काढला? जर पहिला आदेश जर होता या संदर्भात, मग नवीन आदेश काढण्याची गरज नाही। मूर्ख आहेत का? यांच्या डोक्यावर परिणाम झालाय का? काय झालंय? यांच्या डोक्यामध्ये काय नासकी बटाटे भरलेले आहेत काय सरकारच्या? काय बोलतायत ते? त्यांना कळते का ते काय बोलतायत ते? जर पहिला आदेश काढला होता, मग दुसरा जीआर कोणी काढत नाही। मी काय शासनात कधी नव्हतो, पण मला शासन कसं चालतंय माहिती आहे। गेले किमान 25 वर्ष मी संसदेमध्ये आहे। आम्हाला माहिती आहे शासन कसं चालतं, आमचं कसं चालतंय आणि तुमचं कसं चालवताय। आमचं शासन चाललंय आणि तुमच्या गुंड टोळ्या अंडरवर्ल्ड चाललेल्या आहे राजकारणातल्या।